गुड मॉर्निंग आणि नमस्कार फॅमिली। तर बघा अजून 6:30 पण नाही वाजलेत आणि मी कामावर जायला रेडी झाली आहे। तर तुम्ही बघू शकता तोपर्यंत माझ्या मुलाचा टिफिन पण बनवून ठेवलेला आहे। मुलाचा कॉलेजचा टायमिंग चेंज झाला आहे, त्याला लवकर जायचं आहे आणि मला पण एक नवीन काम मिळालं आहे। त्यामुळे मी आता पहाटे लवकर उठून मुलाचा टिफिन बनवते, सोबतच दुपारचं जेवण पण मी बनवूनच घेते। तर चपात्या बनवलेल्या आहेत ज्या चपातीच्या डब्यात आहे आणि कुकरमध्ये अख्ख्या मसूरची भाजी बनवलेली आहे। चहा बनवून ठेवलेला आहे। तुम्हाला मी दाखवते आज मुलाच्या टिफिनमध्ये मी काय काय पॅक केले। तर बघा एका डब्यामध्ये चपाती भरली आहे, एका डब्यात भाजी भरलेली आहे। पण त्याला काहीतरी गोड पाहिजे असतं जेवणाबरोबर, त्यामुळे ही जी चिक्की मला कामावर जो चिक्कीचा डबा दिला होता त्या ताईंनी, त्याच्यातल्या रोज 2-2 4-4 चिक्की मी त्याच्या टिफिनमध्ये देत असते। म्हणजे काय, स्वीट तर स्वीट होतं, जर फळ असेल तर एखादं फळ कापून देते, पण फळ नसेल तर मग असं काहीतरी थोडंसं स्वीट पण देते की जो जेवणानंतर खाईल किंवा थोडासा 4-5 मिनिटाचा ब्रेक असतो तेव्हा खाईल। तर एका डब्यामध्ये 2 चिक्कीचे पीस दिले मी त्याला आणि चपाती भाजी मी ऑलरेडी भरलेली आहे, जी की मी आता तुम्हाला दाखवते। चिक्कीचा डबा परत व्यवस्थित पॅक करून ठेवलेला आहे। तर हे बघा चपाती एका डब्यामध्ये भरलेली आहे, दुसऱ्या डब्यामध्ये अख्ख्या मसूरची भाजी भरलेली आहे आणि अशा प्रकारे माझ्या मुलाचा टिफिन मी पॅक केलेला आहे। आणि आता मी मुलाचा टिफिन पॅक करून चहा पिऊन मी निघालेली आहे कामावर। तर मी तुम्हाला आज दाखवेल कामावर मी काय काय रेसिपी बनवलेली आहे, काय काय बनवलेलं आहे। तर तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि आता मी कामावर निघालेली आहे। तर चला मग माझ्याबरोबर कामावर आणि बघा मी आज कुठली स्पेशल आणि नवीन रेसिपी बनवते। तर बाहेर निघायच्या आधीच पावसाची सुरुवात झालेली होती, तर थोडा थोडा रिमझिम पाऊस होता, पण मी म्हटलं रेनकोट घालूनच घेते, जेणेकरून जर रस्त्यात पाऊस लागला तर मग प्रॉब्लेम नको व्हायला। तर बघा मी रेनकोट घातला आणि मी आता निघालेली आहे कामावर। तर सकाळी सकाळी थोडा थोडा पाऊस येत होता, वातावरण पण छान होतं। तर बरोबर 6:45 7ला 10 कमी असेपर्यंत मी कामावर पोचलेली आणि आता ID जमा करून मी आता कामावर एंट्री करणार आहे आणि स्पेशल डिश आज मी कुठली काय काय बनवते कामावर ते दाखवणार आहे। तर आज ह्या पहिल्या कामावर खूपच स्पेशल डिश बनवलेली आहे। बीटरूटची जी रोटी असते त्याचीच मी फ्रँकी बनवणार आहे। तर त्याच्या फ्रँकीची रेसिपी मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओतनं शेअर करणार आहे। तर ही आहे बीटरूटची रोटी आणि त्याबरोबर त्याचीच बनवलेली आहे मी फ्रँकी। ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर ह्याचा व्हिडिओ मी काल परवाच टाकलेला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता। तर बीटरूट टाकल्यामुळे या फ्रँकीला किती छान रंग आलेला आहे। तर अशा प्रकारे माझं पहिल्या घरचं काम संपलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे दुसऱ्या घरी। पण फ्रँकी बनवण्यामध्ये वेळ जरा जास्त गेला आणि त्यामुळे दुसऱ्या कामावर जायला मला उशीर झाला आणि त्यामध्ये लिफ्ट पण लवकर येत नव्हती। तर लिफ्टची वाट बघत होती। लिफ्ट आल्याच्या नंतर लिफ्टमधनं मी गेली दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे। बाहेर पाऊस तर पडतोय, पण गॅससमोर काम करून करून खूपच गरम होतंय मला आणि त्यात थोडासा अशक्तपणा आणि तब्येत पण खराब आहे, पण तरी पण मी कामावर सुट्टी घेतलेली नाही आहे। आणि त्यात तुम्हाला मी माझ्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यात कळलंच असेल की माझा मोबाईल पण खराब झालेला आहे। तर हा जुना व्हिडिओ आहे जो मी शूट करून ठेवलेला पण एडिट नव्हता केला, तो आज मी अपलोड करते। तर बघा मी दुसऱ्या कामावर आली आणि इकडे मस्तपैकी मऊ आणि लुसलुशीत असा उपमा बनवला आहे, कांदा टोमॅटो उडदाची डाळ टाकून। तर असाच मऊ लुसलुशीत उपमा त्यांना आवडतो आणि ज्या घरी मी काम करते ना त्यांना ज्या पद्धतीनं जी टेस्ट हवी असते जेवणाची त्याच पद्धतीने बनवते। तिथे आपलं डोकं चालत नसतं, तिथे त्यांना जसं जेवण आवडतं तसंच बनवावं लागतं। भाजीमध्ये लंचसाठी ही बीन्सची भाजी बनवली आहे, त्यात ओलं खवलेलं नारळ टाकलेलं आहे, कांदा टोमॅटो टाकलेला आहे। त्यानंतर मस्तपैकी आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं वरण बनवलेलं आहे, कांदा टोमॅटो लाल मिरचीची फोडणी देऊन। तर बघा किती छान हे असं वरण दिसतंय। तर असंच त्यांना वरण आवडतं। त्यानंतर भात बनवलेला आहे। सगळं जेवण मी कढईतनं रिकामी केलेलं आहे आणि छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढलेलं आहे, कारण मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेल्या आहेत। त्यानंतर हे उरलेलं जेवण भात डाळ भाजी चपाती सगळं एका डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे। जसं की वरण बघा टोपात काढून ठेवलं आहे, कढई सगळी रिकामी केलेली आहे, भाजी पण कढईतनं काढून छोट्या भांड्यात काढलेली आहे, चपात्या झाकून ठेवलेल्या आहेत, सगळं जेवण काढून व्यवस्थित झाकून ठेवलं आहे। सगळे भांडी रिकामी केली आहेत, भांडी घासलेली आहेत, किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता सगळं झाकून कसं ठेवलेलं आहे आणि हे भांडी पण मी सगळी घासलेली आहेत। आता ही घासलेली भांडी मला पुसून जागेवर ठेवायची आहेत, म्हणजेच या रॅकमध्ये
ठेवायची आहे. तर आता ही भांडी घासलेली आहेत. आता ह्या फडक्याने मी मस्तपैकी भांडी पुसून जागेवर ठेवणार. आणि बघा माझं इकडचं काम संपलेलं आहे. तर आता मी जाणार आहे तिसऱ्या कामावर तुम्हाला दाखवते मी काय बनवते. तर माझं दुसरं काम इकडचं फिनिश झालं आहे आणि आता तिसरं काम माझं 9 वाजेचं आहे. तर 9 वाजेपर्यंत मला 2 कामं संपवावे लागतात, जेणेकरून बरोबर 9 वाजता मी तिसऱ्या कामावर पोचते. तर चला माझ्याबरोबर तिसऱ्या कामावर. आणि मग तिकडे मी तुम्हाला दाखवते की मी तिकडे काय काय जेवण बनवलंय. तर बघा लिफ्टनी खाली उतरली आणि आता मी चालली आहे पार्किंगमधनं तिसऱ्या कामावर. कारण की ह्या बिल्डिंगमध्ये नाही आहे ते माझं तिसरं काम दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. तर अशाच पार्किंगमधनं शॉर्टकट काढत मी तिसऱ्या कामावर चालली. तर बघा पार्किंगमध्ये किती छान छान वेगळ्या रंगीबिरंगी गाड्या आहेत. तर अशा गाड्या बघून किती छान वाटतं ना. बघा ही ऑरेंज गाडी आहे, ब्लॅक गाडी आहे, एकदम चमकणाऱ्या नवीन कोऱ्या अशा छान छान गाड्या आहेत. पण हे बघून मन समाधान होतं. तर बघा लिफ्टमधनं उतरली आणि आता मी चालले तिसऱ्या कामावर. तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे. खरं तर माझा व्हिडिओ मैत्रिणीच बघतात, मैत्रिणी भगिनी बहिणी बघतात माझ्या. तर त्यांना सांगायचं आहे की ह्या कामावर मला व्हिडिओ शूट व्यवस्थित करता येत नाही. घाई गडबडीमध्ये कसा तरी करते, अर्धवट करते. कारण इकडे मला असं मनापासून परमिशन मिळालेली नाही आहे व्हिडिओ शूट करायची. तर बघा फ्लावर बटाट्याची भाजी केली आहे इकडे मी. तिसऱ्या कामावर आल्यावर मस्त सुक्की अशी परतून फ्लावर बटाट्याची भाजी केली आहे. त्यानंतर इकडे पण अख्ख्या मसुरीची उसळ केलेली आहे रस भाजीमध्ये. त्यानंतर ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत, मस्त तूप लावून अशा ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत, मऊ अशा. कारण मी हात लावून तुम्हाला दाखवू शकत नाही. कारण इकडे असा रूल आहे की मोबाईलला हात लावल्यानंतर किचनवर कुठल्याच वस्तूला हात लावायचा नाही. सँडविचची सगळी तयारी केलेली आहे. सँडविच ते गरमागरम बनवून घेतील. तर इकडचं सगळं काम आटपवून मी घरी निघालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी घरी आलेली आहे. तर प्रत्येक कामावर वेगळा रूल असतो. त्यांच्याकडे आपल्याला काम करायचं तर त्यांचे रूल फॉलो करावे लागतात. एकदा हँडवॉश केल्यानंतर कुठेच हात लावायचा नाही असा तिसऱ्या कामावर रूल आहे. मोबाईल हातात घेतल्यावर व्हिडिओ शूट करताना कुठल्याच कढईला भांड्याला हात लावायचा नाही असा देखील तिकडे रूल आहे. तर 3 वाजलेत आणि मी घरी पोचली आणि मस्तपैकी ताट वाढून घेतलं आणि जेवायला घेतलंय. मला वांग बटाट्याची भाजी आवडते, त्यामुळे मी वांग बटाट्याची भाजी आणि चपाती घेतली जेवायला. तर तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला. 3 वाजले, तुम्ही जेवले का नाही? नसेल जेवले तर पटापट जेवून घ्या. तर संध्याकाळ झाली आणि मी कपडे वगैरे चेंज करून मार्केटला जाऊन आली. कारण मला भाज्या आणायला जायच्या होत्या, फ्रीजमध्ये भाज्या संपल्या होत्या. तर बघू शकता तुम्ही मस्त 1 किलो डाळिंब आणलेत, पाव किलो शिरोळे आणलेत, टोमॅटो आणलेत 1 किलो आणि कारली आणलेत पाव किलो. 2-3च भाज्या मी एका टायमाला आणते, कारण आमच्या इथं खूप स्वस्त आणि फ्रेश भाज्या भेटतात. तर मी दर 1 दिवसाआड 2 दिवसाआड जाऊन भाज्या घेऊन येते, त्यामुळे 2च भाज्या आणलेल्या आहेत. मेथी पण आणलेली आहे, दाखवते थांबा. तर ही बघा ही मेथीची जुडी आहे. तुम्हाला वाटत असेल खूपच अशी आहे, पण ती 10 रुपयाला मिळाली मला. मी म्हटलं जाऊ दे, मुलाचा टिफिन तर होऊन जाईल. देवाला अगरबत्ती संपलेली तर देवासाठी अगरबत्ती पण आणली. आणि सगळ्या भाज्या मी टोमॅटो वगैरे, डाळिंब, कारली, शिरोळे सगळे एका टबमध्ये टाकले आणि भरपूर असं पाणी टाकलं. कारण सीझन पावसाचा आहे. तर व्यवस्थित भाज्या आणल्यानंतर मी अशा पाण्यात ठेवते आणि स्वच्छ धुवून पुसून मगच फ्रीजमध्ये ठेवते. तर भाज्या पाण्यात टाकल्यावर मी त्या पाण्यात एका पाण्याने धुवून घेतल्या, दुसऱ्या पाण्यात ठेवल्या आणि तोपर्यंत हा फ्रीजचा जो कॅरेट आहे ज्याच्यात आपण भाज्या ठेवतो तो कॅरेट व्यवस्थित पुसून घेतला. कधी कधी काय होतं ना, एखादा जरी टोमॅटो खराब झाला तर त्याचं ओलसर चिकटपणा त्याला लागून जातो आणि मग तो डाग पडतो. आणि मग असे लगेचच्या लगेच आपण पुसून नाही ठेवला ना की मग आपला फ्रीज पण खराब होतो आणि फ्रीजचे कॅरेट पण खराब होतो. म्हणून मी काय करते ना, जेव्हा पण भाज्या आणते 1 दिवसाआड 2 दिवसाआड तेव्हा हा कॅरेट व्यवस्थित पुसून घेते आणि भाज्या धुवून अशा व्यवस्थित एका फडक्याने पुसून मी त्यामध्ये काढते. तर बघू शकता तुम्ही 1 किलो टमाटे आणलेत मी. टोमॅटो स्वस्त होत्या, 20 रुपये किलो टोमॅटो मिळाले. मग मी विचार केला चला एक दिवस टोमॅटोची पण भाजी होऊन जाईल. तर अशा प्रकारे जे कडक चांगले टोमॅटो होते ते मी कॅरेटमध्ये ठेवून घेतले आणि जे मला नरम वाटत होते ते टोमॅटोच्या चटणीसाठी बाजूला काढले. अशा प्रकारे व्यवस्थित टोमॅटो पुसून मी कॅरेटमध्ये काढले. त्यानंतर टबमध्ये जे दुसऱ्या पाण्याने धुवून घेतलेले कारली आणि शिरोळे ते सुद्धा काढले आणि ते पण पुसून मी व्यवस्थित कॅरेटमध्ये ठेवलेत. शक्यतो मी कारली पण कापूनच ठेवते, पण आता मेथी पण साफ करायची आहे आणि शिवाय डाळिंब पण सोलायचे आहेत, त्यामुळे मी कारले आहेत ना तसेच ठेवले. नाही तर काय करत असते, भाजी आणली की कारली वगैरे असतील ना तर चिरून ठेवली ना तर ते डब्यामध्ये राहून जातं, म्हणजे कॅरेटमध्ये जास्त अडचण होत नाही. तर अशा प्रकारे उद्या टोमॅटोची चटणी
चटणी करणार आहे मुलाच्या टिफिनसाठी. तर असे नरम झालेले टोमॅटो मी टोमॅटोच्या भाजीसाठी काढून ठेवले आणि कॅरेटमध्ये सगळ्या भाज्या ठेवल्या. आता हे राहिले डाळिंब. हे डाळिंब देखील मस्त चोळून वगैरे व्यवस्थित धुतलेत आणि हे पण हे अशा चाळणीमध्ये काढलेले जेणेकरून त्याच्यातलं पाणी निघून जाईल आणि मी डाळिंब सोलून त्याचे दाणे काढून ठेवेल. आजकाल मुलांना काय आहे ना, फळं असू दे काही असू दे स्वतः कापून किंवा सोलून घ्यायला कंटाळा येतो. म्हणून मी काय करते, डाळिंब किंवा अशा काही फ्रूट्स आणले ना की ते लगेच त्याचे दाणे काढून ठेवते, म्हणजे येता जाता मुलं खातात आणि त्यांच्या पोटात जातात. तर अशा प्रकारे कॅरेट ठेवायच्या आधी ज्या ठिकाणी फ्रीजच्या कॅरेट ठेवतो तो भाग पुसून घेतला, फ्रीजवर पण जरा हात फिरवला आणि भाजीचा कॅरेट फ्रीजमध्ये ठेवला आणि ही टोमॅटोचे वर ठेवून दिले. उद्या ह्याची भाजी करून टाकेल. तर मार्केटमध्ये गेलेली तर जिरं मोहरी नव्हतं माझ्या मसाल्याच्या डब्यात, तर मी जिरं मोहरी पण घेऊन आली. तर म्हटलं चला जिरं मोहरी आणले तर मसाल्याच्या डब्यात काढून घ्यावं. तर मसाल्याच्या डब्याचं झाकण व्यवस्थित पुसून घेतलं आणि पेपरमध्येच आणलेली मोहरी आणि जिरं मी माझ्या मसाल्याच्या डब्यात काढून घेतलं. आता तुम्ही म्हणाल एवढं डिटेलमध्ये सगळं सांगते आणि डिटेलमध्ये व्हिडिओ टाकते. तुम्हीच मला कमेंट करत होते ना की जरा मोठा व्हिडिओ टाकत जा, डिटेलमध्ये तू काय करतेस, तुझी लाईफ कशी आहे, तू घरी काय काय करतेस ते पण दाखवत जा. तर कामावरचं तर मी आजपर्यंत दाखवतच होती, तर घरचं पण आता तुम्हाला थोडं थोडं माझ्या लाईफमध्ये माझी लाईफस्टाईल काय आहे, मी कसं काय करते ते दाखवते. तर बघा माझा हा मसाल्याचा डबा आहे. मला मसाल्याचा डबा अगदी स्वच्छ लागतो, इकडचा मसाला तिकडे मिक्स झालेला नाही आवडत. तर अगरबत्ती पण देवाऱ्यावर ठेवली, सगळं खालचं क्लीन केलं आणि वर आली तर मिस्टर बोलले दे मी मेथी साफ करायला मदत करतो. त्यांनी मेथी साफ केली, मी पटापट डाळिंबाचे दाणे काढून घेतले आणि मग हे सगळं काम आमचं 8 वाजले TV बघत बघत सुरूच होतं. तर असा होता हा आजचा दिवस. पटापट मेथी साफ झाली, डाळिंबाचे दाणे साफ झाले आणि 9:30 वाजता नेहमीप्रमाणे जेवायला बसलो. तर असा होता माझा आजचा दिवस आणि असा होता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.